अरे बिस्किट टेस्ट करून सांग कसं आहे. एकदम युनिक ब्लॉग्स जर तुम्हाला कुठे बघायला मिळतील तर ते अक्षय मतेच ब्लॉग्सवर. कारण आपण आज करतोय मोनॅको बिस्किटची टेस्ट करतोय मोनॅको बिस्किट. असं कोणी केलं नसेल, फर्स्ट टाइम इन द यूट्यूब हिस्ट्री. मस्त लागतात. जस्ट किडिंग. सो फ्रेंड्स, आज शहरातल्या आपल्या घरी बनतंय गावरान मटण आणलंय आपण सकाळी सकाळी जाऊन, आणि मसाला वगैरे काढलाय आणि तांदळाच्या भाकरी इकडे रेडी होत आहेत. ह्या बघा, तांदळाची एक, नाचणी ज्वारीची एक. आता प्रिपरेशन होत आहे, तोपर्यंत नंतर आपण दाखवूया डिश कशी झाली ती. तर चला मित्रांनो, हे बघा मटणाची एंट्री झालेली आहे आपल्या किचनमधून हॉलमध्ये. याचा अर्थ आता आपण जेवायला घेतोय. हे बघा किती मस्त दिसतंय. तर ते गाणं आहे ना, टणटण वाजलं मटण शिजलं, काय कावेर पुढे, हाडाने दुखतीय दाड सजनी रस्सा रस्सा वाढ ग. तर आज रस्सा आणि मटण दोन्ही खाऊया, कारण आपली काय दाढ वगैरे दुखत नाही आहे. ते बघा, जेवायला आज आहे गावरान मटण, कांदा लिंबू, हे थोडं सुक्कं भात आणि तांदळाच्या भाकरी. तर चला जेवायला घेऊया आणि टेस्ट करून दाखवूया कसं झालंय. कारण मटण आपण बऱ्याच दिवसांनी म्हणजे करतच नाही जास्त करून, आज केलंय. बघा पीसेस वगैरे. बघितला हे बाई, हो इकडे आलेत. निघालोय घनसोलीला, जरा काही कामं होती अडकलेली, आणि असंच जरा बघूया, एक्सप्लोर करूया, मार्केट वगैरे मध्ये काहीतरी शॉपिंग करूया. त्या हिशोबाने घनसोलीला निघालोय, कारण इथे जवळ आहे पण थोडं लिमिटेड आहे. घनसोली साईडला गेल्यावर जरा बऱ्यापैकी बघता वगैरे येतं. तर चला आता गाडी काढूया, आणि सगळेच निघालेत, कारण पूजाला पण जायचं होतं ऐक्यामध्ये. ते चालले पनवेलला थोड्या दिवसांसाठी परत. ओवी, डॉगीला पण घ्यायचं का? आपण बोललेलो ना डॉगी बघायला जाणार. आलो की नाही डॉगी बघायला? कालच्या ह्याच्यात जाईल ना. गावारीला चप्पल बघायला. काय घ्यायचं तुला? पिचकारी कोणती? काय घेते ओवी? चला आपण गाडी घेऊन येऊ. तर हे न्यू स्टार आयुर्वेदिक आहे, आपल्या रोडच्या समोरच आहे. तर बरेच दिवसापासून माझं चाललं होतं की काय घेऊया, अश्वगंधा हे वगैरे, पण रँडम नावं होती. तर म्हटलं एकदा डॉक्टर काकांना विचारूया आपलं सगळं काही. आता कसं रुटीन जरा आपलं लेट असतं, झोपणं वगैरे, खाणं पिणं व्यवस्थित नाही राहिलेलं. तसं काही आपल्याला व्यसन वगैरे काही नाही आहे, पण खाणं पिणं पण जरा नीट नाही आहे. त्याच्यामुळे मी डॉक्टर काकांना सगळं सांगितलं की रात्री खूप लेट झोपतो, एवढी झोप व्यवस्थित लागत नाही. तर त्यांनी मस्त खूप नाडी परीक्षण वगैरे करून विचारून सगळं आपल्याला औषधं खरंच दिली आहे विचार करून. आणि हे ओवीसाठी पण घेतलं आहे, टॉनिक वगैरे भूक लागण्यासाठी. तर होपफुली, आणि मला आयुर्वेदावर विश्वास आहे पहिल्यापासूनच. हे असतात इथे न्यू स्टार इथे. तर इथे सगळंच मिळतं आयुर्वेदिक. घनसोलीमध्ये तुम्ही असाल ना तर नक्की इथे येऊ शकता, म्हणजे जास्त व्हरायटीज आणि औषधांचे प्रकार वगैरे पण खूप जास्त दिसतात. आणि हे डॉक्टर काका किती वाजेपर्यंत असता काका तुम्ही? 85+ आहे. 85+ एज आहे त्यांचं, पण आता तुम्ही सांगितलं म्हणून कळतंय, तसं वाटत नाही आहे ॲक्च्युली. वय तुमचं 86 रनिंग आहे. औषधं आणली, तर त्याचा आज आम्ही पहिला डोस घेतला. ओवीने सुद्धा घेतला. तिचं रोगप्रतिबंधक असं टॉनिक टाईप होतं, बूस्टर, इम्युनिटी बूस्टर टाईप, ते सुद्धा घेतलं. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे मंडे आणि आज आहे ऑफिसला जायचा दिवस, पण मी आज वर्क फ्रॉम होम करणार आहे. चला आता लॉग इन केलेलं आहे. आज सकाळी लवकरच लॉग इन केलं, आणि डेली स्टेटस कॉल अजून होणार आहे. तर ॲक्च्युली झालं काय, आम्ही खाली गेलो सगळी तयारी वगैरे करून, आणि गाडी बघितली तर गाडी पंक्चर झालेली होती, म्हणून आज वर्क फ्रॉम होम करतो आहे. तर चला थोडा वेळ डेली स्टेटस कॉल होईल. 1-2 इश्यूज आहेत प्रोडक्शनवर गेलेले, मला माहिती आहेत, ते डिस्कस करूया, आणि बहुतेक त्याच्यावरच आज काम करावं लागेल. तर बघत राहा आज दिवसभरात काय काय होतं. आज घरीच आहे, वर्क फ्रॉम होम लाईफ. 2000 years later. तर मित्रांनो, आता बऱ्याच दिवसांनी आलो आहे खाली चालायला.
ॲक्च्युली दूध आणायला जायचं होतं बाजूच्या बिल्डिंगमध्ये. किराण्याचं दुकान आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये काही किराण्याचं वगैरे दुकान नाही आहे. तर आलो आहे खाली चालत चालत. त्यांना म्हटलं मी पण येतो, थांबा जरा. मस्त मजा येते कधीतरी चालायला पण ना, निवांत चांगलं वाटतं. हे बघ, पाय मोकळे होतात, हवा मिळते, वाटतं जरा खाली जाऊन आल्यासारखं फ्रेश. हे बघा इथे बाजूच्या बिल्डिंगमध्ये दुकान आहे किराण्याचं. पण त्याच रेट नाही येतं ना. रॉकी, हे बघा रॉकी येते. रॉकी रॉकी आहे बघ कोण भैया दादा. हाय काय हाय. हाय का रॉकी. हाय हाय हाय. ओ आवडलं का? आपण असंच घ्यायचा. हवाय तुला? ह्याला घ्या, ह्याला नाही चावतं का? अंगावर येईल ना चावत नाही, असंच ऑर्डर. ओळख नसल्यावर. गप्पा बस. तुम्ही कुठे राहिलाय? तुम्ही कुठे राहिलाय? इथे साव्या माळ. अच्छा इथे. 1 तारखेपासून नवीन हे बघा इथे आधी 6 हॉटेल होतं. इथे आर्का हॉटेल झालं आहे आपल्या बिल्डिंगमध्ये. दुकानं चांगली चांगली आहेत, ब्रँडचे शोरूम वगैरे. बिईंग ह्युमन, लेन्सकार्ट, HDFC बँक. हे किराण्याचं दुकान नाही आहे आपल्या बिल्डिंगमध्ये. असं दुकान नाही आहे ना कावेरी आपल्या बिल्डिंगमध्ये. असतं तर एकदम मस्त चाललं असतं.